Hello everyone and welcome back to my channel योगेश्वरी ब्लॉग्स. मी आजच भोकरदनहून आले म्हणजे आत्ता जस्ट. आणि मला यायला दीड ते 2 तास सहज लागतो, कारण भोकरदन इथून जवळपास 65 ते 70 किलोमीटर आहे. आणि मी मुलांसाठी आणला आहे घरून तिळगुळ, कारण इथे बनवला नव्हता आणि संक्रांतीच्या दिवशी मुलांना दिला नव्हता, तर मी आणला आहे तिळगुळ. आणि तिळगुळ वडी आणली आहे. ठीक आहे, मला द्यायची त्यांना कट करून. एकदम मस्त झाली आहे, मुलांना पण आवडेल. दोन्ही पण रेडी आहेत. असा पण तिळगुळ आहे, मिक्सरमधून बारीक केलेला, आणि वडी पण आहे. आता दोन्ही देऊ शकते. झाला आहे माझा जॉबचा टाईम, तर आता मी तिळगुळ वगैरे घेऊन जाईल स्कूलला, आणि तिथून भेटू मग इथून आल्याच्या नंतर. तोपर्यंत बाय बाय. मी आले ऑफिसवरून आणि आल्याच्या नंतर थोडीशी साफसफाई केली. मला येऊन एक अर्धा पाऊण तास तरी झाला असेल. पण ते काय होतं, एखाद्या दिवशी जरी घरी गेलं किंवा काही दिवसांसाठी घरी गेलं तर पूर्ण घरात धूळ होऊन जाते किंवा ओटा पूर्ण धुळीने भरून जातो. म्हणून पहिले आलेल्या साफसफाई करावी लागते. पण दरवेळेस मी सकाळीच निघते ना यायच्या दिवशी, तर सकाळी होत नाही, आवरणं होत नाही. आणि कारण आल्या आल्या मला लगेच निघायचं पडलेलं असतं, म्हणून मी दरवेळेस स्कूलमधून जाऊन जेव्हा वापस येते त्यानंतरच मी करते. तर झाली माझी साफसफाई. पण शाळेतून आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्या वाटतो चहा. चहाची सवय नव्हती, पण सवय लागते आता हळूहळू. बंद करावं लागेल, कारण पण हिवाळा जाऊ द्यायचा आहे हा, त्याच्याशिवाय बंद नाही होणार. कारण शाळेतून आल्याला चहा लागतो. दुधाचा तर नाही पित, सांगितलं आहे मी ऑलरेडी. फक्त ब्लॅक टी पिते, पण पिते. सवय झाली, जोपर्यंत चहा नाही पित तोपर्यंत डोकं दुखणं बंद नाही होत. चहा होतोय आणि
ॲक्च्युली मी बाहेरून खाऊन आले, तर मला आता जास्त भूक नाही आहे. तर मी आता उगं नॉर्मल खायचं म्हणून मॅगीच बनवते, कारण पोट भरलेलं आहे आणि रात्रीची झोप लागावी म्हणूनच फक्त, नाही म्हणून मला मॅगी खायची आहे. डायरेक्ट उपाशी पोटी तर मी झोपू नाही शकत. मला प्लेन मॅगी नाही आवडत, मला त्यात कांदा टोमॅटो टाकूनच आवडतं. म्हणून मी कंपल्सरी जेव्हा मॅगी बनवायची असेल तेव्हा कांदा टोमॅटो कंपल्सरी टाकते. काही काही असतात ज्यांना प्लेन मॅगी आवडते, त्याच्यात काहीच नको वाटतं त्यांना. फक्त मॅगी मसाला आणि पाणी आणि त्यात मॅगी टाकून उकळली बस, ती हलवून खायची. मला मॅगीमध्ये जितकं टाकलं तितकं मला कमीच वाटतं. मला कांदा टोमॅटो वाटाणे पण आवडतात, शिमला मिरची असली तर शिमला मिरची टाकली ती सुद्धा आवडते. तुम्हाला खोटं वाटत असेल, मी मॅगीमध्ये सोयाबीन पण खाल्लेले. मला व्हेजिटेबल्स आवडतात. कांदा झालाय कट करून, कांदा कापला तर डोळ्यात पाणी आलं. आता टोमॅटो, टोमॅटो ही अशी गोष्ट आहे की जी मला कशी पण आवडते, भाजीत पण आवडते, नुसतं तसं खायला पण खूप जास्त आवडतं टोमॅटो, आणि जेवणासोबत पण खूप आवडतं. एक कच्चं पण खाते आणि भाजीत पण खाते, आणि सेपरेट त्याची भाजी केली, चटणी केली टोमॅटोची, ती पण खाते. मला टोमॅटो हा प्रकारच खूप जास्त आवडतो. नॉर्मल जिरे टाकले, कांदा टोमॅटो बघू नंतर त्यात टाकू, त्यात मॅगी मसाला,
नंतर पाणी टाकून त्यात मॅगी. मला थोडीशी तिखट आवडते म्हणून थोडंसं तिखट पण टाकणार आहे मी त्यात. थोडंसं तिखट. पाणी उकळल्याच्या नंतर त्यात मॅगी टाकून, म्हणतात मॅगी 2 मिनिटात होते, पण ही नाही होत लगेच. पाणी उकळल्यानंतर आपण त्यात मॅगी टाकून देऊ. थकल्यासारखं झालं आहे मला, म्हणून मी बाहेरच थोडंसं खाल्लं होतं. आणि मला माहीत होतं की मी आता संध्याकाळी स्वयंपाक करणार नाही, म्हणून झोप येण्यासाठी, ते पोट रिकामं असलं पूर्ण तर झोप नाही लागत, म्हणून मी पोटात टाकण्यासाठी काहीतरी मॅगी बनवून खाऊन झोपून जाणार आहे, कारण मी आज खरंच थकले. माझी मॅगी तर रेडी झाली आहे. हाँ, 2 मिनट की मॅगी बन गई. आणि मी याला असंच नाही खात, मी याला टोमॅटो सॉससोबत खाते, कारण मला त्याच्यासोबतच आवडतं थोडंसं गोड आंबट. तर आता ही मॅगी खाऊन मी मस्त झोपून जाणार. तोपर्यंत बाय बाय बाय.